पुण्यातील वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाभोवतीचा कारवाईचा फास आता आणखी घट्ट होतोय। शशांक आणि सुशील हगवणे, निलेश चव्हाण यांना पुणे पोलीस उद्या ताब्यात घेणार आहे। बनावट कागदपत्र, शस्त्र परवाना आणि धमकी प्रकरणात तिघांचा ताबा आता पुणे पोलिसांकडे जाणार आहे। त्यामुळे पुणे पोलिसांच्या उद्याच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पाहूया। पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली। हुंडाबळी आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांचा आता पुणे पोलीस ताबा घेणार आहेत। शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्र सादर केल्याच्या आरोपावरून या तिघांना ताब्यात घेतलं जाणार आहे। हे तिघे सुद्धा आता न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्या बाबतीतली कायदेशीर बाबी सुद्धा पुणे पोलिसांनी आता पूर्ण केल्यात। शशांक हगवणे, वैष्णवीला त्रास आणि मारहाणीचा आरोप, खोटी कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवणं आणि धमकावल्याचं प्रकरण पुण्यातल्या वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सुशील हगवणे, धमकावणं आणि मारहाणीचं प्रकरण, कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। निलेश चव्हाण, कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप, खोट्या कागदपत्रांच्या मदतीने शस्त्र परवाना मिळवणं, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शशांक हगवणे आणि सुशील हगवणे, त्याचबरोबर निलेश चव्हाण यांना पुणे पोलीस उद्या ताब्यात घेतील। खरं तर खोटे कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी पुणे पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत। शशांक हगवणे यांना वारजे पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाईल, तर सुशील हगवणेला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात येणार आहे। या तिघांना पुणे पोलिसांनी यापूर्वी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। शशांक आणि सुशील हगवणे यांना वैष्णवीच्या प्रकरणात अटक झाली होती, तर निलेश चव्हाण याला वैष्णवी आणि तिच्या नवजात बाळाची हेळसांड आणि धमकी प्रकरणी अटक करण्यात आली होती। आता या तिघांवर खोटी कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना मिळवल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी पुणे पोलिसांना आता सखोल तपास करायचा आहे। त्यामुळे या तिघांनाही उद्या पुणे पोलीस ताब्यात घेणार आहेत। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना हगवणे कुटुंबाचे इतर अनेक काळे कारनामे समोर आले। आता शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचं देखील समोर आलंय। हगवणे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आता पुणे पोलिसांची पुढची चौकशी अत्यंत निर्णायक ठरणार आहे। बनावट कागदपत्रांचा वापर करून शस्त्र परवाने मिळवण्यामागे आणखी कुणाचा हात आहे का, याचा तपास आता सुरू होणार आहे। या तपासातून काय काय खुलासे समोर येत आहेत याकडे आता लक्ष असणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।